आणि मॅगी ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. फार मोठी स्टारकास्ट आहे या संघाकडे, त्यामुळे या संघाविरुद्ध खेळत असताना चोख कामगिरी गरजेची आहे. बॉल हवेमध्ये असेल, बघता बघता लँड होतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनंता मॅगी
4 धाव्यांसाठी चौकार. मॅगी 11 संघ जयबोले मॅगी 11 या नावाने आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल दोन्ही निर्धाव, मात्र त्यानंतर आलेला चौकार पाहायला मिळेल. चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला 12 पाहायला मिळतील एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्विच हिट केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी अजून एक खणखणीत चौकार. मिळतील 4 बॉल. पाच षटक आतापर्यंत झालेत मैदानावरती. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला टर्न केलाय. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी पुष्करच्या बॅट मधून चौकार. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जे मात्र 21. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांची समाप्ती. जे बोले मॅगी 11 संघ टॉस जिंकून बॅटिंग करतायत, तर मोर युनायटेड आपल्याला संघ पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र फिल्डिंग करत असताना षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. गणेश आपल्याला पाहायला मिळतील वन्स अगेन सेकंड स्पिल मध्ये. गणेशच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. चला मॅच मध्ये लवकरात लवकर सुरस निर्माण होणे देखील तितकंच गरजेचं आहे. मैदानावरती तयार गोलंदाज गणेश. आता गणेशच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं इंटरेस्टिंग. त्यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. ऑफसाईड लेगच्या कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाकेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. बॉल सीमा पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक. चौकार असेल. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. कमालीचा स्ट्रोक आणि धावसंख्या फलकावरती चौकाराच्या साथीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौकार आलाय धावसंख्या फलकावरती 4 धाव्यांच्या मदतीने. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रचंड वेग आहे पण त्या वेगासोबत कंट्रोल असणं देखील तितकंच महत्वाचं असतं. यावेळेस देखील मैदानावरती फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल ॲड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत.
मॅगी 11 संघाकडून मॅगी जबरदस्त बॅटिंग करतायत. 10 बॉल 22 धावेंची विध्वंसक खेळी साकारली. 222चं स्ट्राईक रेट, 3 चौकार 1 षटकारच्या साथीने 22 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात आणि प्रत्येक जो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय तो जबरदस्त आहे. प्रत्येक स्ट्रोक एक क्लास या खेळाडूशी दाखवतोय की या खेळाडूकडे किती टाईम आहे, किती वेळ आहे स्ट्रोक खेळण्यासाठी. सो एलिगेंट, जबरदस्त एलिगेन्स आपल्याला दिसतोय. आलेली सिंगल पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या फलकावरती पुढे, फलकावरती धावा पाहायला मिळतील 28. मैदानावरती आपण पाहू शकतो पहिले 4, त्यानंतर डबल आणि त्यानंतर 2 बॉलवरती 2 सिंगल पाहायला मिळतात. 29 ऑन द बोर्ड, 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे षटक क्रमांक 3 मधील. या ओव्हरमध्ये कमबॅक झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅकची गरज होती आणि 3 बॉलवरती फक्त 2 धावानंतर खर्च केलात. कुल एकूण 4 मध्ये 8 धावा फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळतात या षटकामध्ये. ऑन साईडला टर्न केलाय, शोकला जवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एक्झॅक्टली 4 धावांसाठी या चौकार पाहायला मिळतोय. मॅगीच्या बॅटमधून चौकार आलाय. जबरदस्त फलंदाजी करत असताना मॅगी आपल्याला पाहायला मिळतील. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो बैठक स्ट्रोक ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. फिल्डर दूरवरती होते, त्यांच्या आवाक्याच्या दूर. स्क्वेअर लेगचा फिल्डरने प्रयत्न भरसक केले, मात्र गॅप शॉट सिलेक्शन. वेगासोबत हाईट देखील होती आणि खेळाडूपेक्षा दूर हा स्ट्रोक होता. बॉल खेळाडूपेक्षा आवाक्याच्या दूर आणि त्यामुळे हा चौकार देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 एका गड्याच्या मोबाईलमध्ये. एक बॉल अजून शिल्लक आहे, त्यानंतर मे बी ड्रिंक्स ब्रेक होतील. यावेळेस देखील स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय. फुल पेस ऑफ द बॅट, प्रॉपर ऑफ द मिडल ऑफ द बॅट कनेक्शन पाहायला मिळालं. सिंगल डबल मध्ये कन्व्हर्जन. फक्त मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होतील. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र जाऊन पोहोचलंय 35 विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 35 धावा धावफलकावरती.
बाबू बाबू आहे तीन तीन बाबू परत बाबू बाबू बॅट्समॅन बाबू बॉलर आहे आणि एक लास्टला एक बॉल दोन पाहिजे षटकार मध्ये त्याला बाबू बाबू रवी मैदानावरती पाहायला मिळतील. रवी मैदानावरती सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती पुष्करला आपण पाहतोय 2 बॉल 5 वरती तो खेळतोय. दुसरीकडे 13 बॉल 29 वरती खेळत असताना आपल्याला मॅगी पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पुष्कर. ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय. पुल केलाय. बॉलला गुल केलाय. पाठवून दिले सीमा पलीकडे. पुष्करच्या बॅट मधून आलेला हा जबरदस्त सिक्सर षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुल करत असताना बॉलला गुल केलाय. पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला जबरदस्त 6 धाब्यांसाठी हा षटकार पाहायला मिळतोय. सिक्सर. षटकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 41. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आला बॉल डॉट. आमचे अत्यंत जवळचे मित्र स्वप्नील ते फार चांगली स्कोरिंग करत होते आणि आता स्कोररच्या भूमिकेमध्ये अनुमेश आपल्याला पाहतात. सिक्सर नंतर आलाय डॉट. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर असतील. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. गुड स्ट्रोक. अजून एक दमदार फटका पाहायला मिळतोय. पुष्करच्या बॅट मधून चौकार आणि या स्नो बॉल पंचांचा इशारा येतोय. पुढचा बॉल फीटचा असेल. 46 ऑन द बोर्ड. धावसंख्या 46. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील फ्रीटचा बॉल होता. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा देखील प्रयत्न थोडेसे नाखुश असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीटच्या बॉलवरती डबल आली आहे. धावसंख्या फलकावरती 48. यावेळेस देखील गोलवा डब्याचा बॉल आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. बॅटरच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन. पुष्कर बॅक टू दी पवेलियन. संकेत आपल्याला पाहायला मिळतील. विजयाचे संकेत देऊ शकतील काय देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. 48 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात एक्झॅक्टली मैदानावरती. यावेळेस देखील आलाय बॉल डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय. चौथं. एक बॉल शिल्लक आहे ना सर. पहिला षटकार आला त्यानंतर डॉट.
त्यानंतर नो बॉलवरती चौकार आला. तिसरा बॉल फ्री हिटचा होता, त्यावरती डबल आली, त्यानंतर विकेट आणि 5वा बॉल डॉट. 5 बॉल झालेत. गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल घेऊन यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर वेगाने आलेत. फुटबॉल खेळायचा प्रयत्न मात्र शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. अंत बला तो सब बला. 4 षटक समाप्त. धावसंख्या 52. 52 ऑन द बोर्ड. 50 अप. 50 धावा धावफलकावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर उशीर होतो या मॅचला. स्वप्नील पाहायला मिळतील आपल्याला. स्वप्नीलच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं इंटरेस्टिंग. सध्याच्या घडीला फार चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय, खेळलं जातं दोन्ही संघांच्या वतीने. स्पेशली जे बोले मॅगी 11 संघाने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे ना, ती कमालीची कामगिरी पाहायला मिळते.
जो मात्र करण्यात येतोय. तसेच योगेशजी दपके साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. योगेश सरांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. शुभसाई शंकर यांचे शुभ असते यथोचित शुभ सन्मान आपण करणार आहोत. चला बॅटर्स मैदानावरती लवकरात लवकर जायचं विनंती असेल बॅटर्स. आणि यानंतर आपण विशेष शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. ज्यांच्या वतीने पहिल्या सीझन पासून जबरदस्त जर्सीज आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं ब्युटिफुल पॅटर्न्स, ब्युटिफुल कलर्स ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात असे वन अँड ओनली SK आर्ट जर्सीचे ओनर उदयजी आयरे सरांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. संजयजी रामसाहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय. SK आर्ट जर्सी ओनर्सचे सर्व ज्यांच्या वतीने ब्युटिफुल जर्सीज आपल्याला पाहायला मिळतात. एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे तर भरपूर सारे वर्ष, जवळपास 4 वर्ष ब्युटिफुल जर्सीज ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. ब्युटिफुल पॅटर्न्स विथ ब्युटिफुल कलर्स आणि ते सर्व जर्सीज घालून ज्यांच्या वतीने आपण पाहू शकतो जर्सीज डिझाईन करण्यात आले असे आमचे सर्व मंडळी. उदयजी आहिरे SK आर्ट जर्सी ओनर यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. मायशी आपुलकीची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यासोबतीला स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह, ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. शुभ सन्मान करण्यात येतोय योगेश दपके साहेबांचं तसेच राजेश खंडागळे साहेबांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत. राजेश खंडागळे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. तसेच उपस्थिती योगेश दपके साहेबांची पाहायला मिळते. उदयजी आहिरे SK आर्ट्स जर्सीचे ओनर त्यांचं देखील आपण विशेष आभार व्यक्त करणार आहोत. चला आपण मैदानाच्या दिशेला वळणार आहोत जिथे आपल्याला नामांकित 2 संघ इन ॲक्शन पाहायला मिळतात. वन्स अगेन मॅचच्या दिशेला आपण मार्गक्रमण करणार आहोत. मैदानावरती स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. जबरदस्त बॅटिंग आणि अशीच बॅटिंगची गरज आहे जर तुम्हाला धावा बनवायची असतील तर, कारण फार मोठं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात जी मात्र चांगली पाहायला मिळते. 3 बॉल 10 3 मध्ये धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. 9 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील कट केलाय. पुष्कर असतील, पुष्करच्या वतीने ही मिस्टेक पाहायला मिळतीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावेंसाई खणखणीत चौकार पाहायला मिळेल. सुरुवात मैदानावरती जबरदस्त सुरुवात चांगली झाली. ड्रीम स्टार्ट झाली तर तुम्ही स्काय स्क्रॅपर देखील बनवू शकता. मैदानावरती एक्झॅक्टली तेच पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. आता या फटक्यांचे चटके बसतील का पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. मैदानावरती जवळपास 69चं लक्ष आहे. 69 धावेंचं लक्ष आणि पाठला करत असताना सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळते. 13 धावात 4 बॉलमध्ये. ऑन साइडला वाड स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रिस्ट. डीप मध्ये फिल्डर असतील. 1 धाव तर कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या आकड्यावर.
25 मध्ये 55 धावेंची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न आलाय, बॉल डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या आकड्यावर. 24 मध्ये 55 ची आवश्यकता. हे इक्वेशन विजयासाठी. संकेत पाहायला मिळतील मैदानावरती. संकेतच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग. मैदानावरती 2 धावा तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल, मात्र 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील. त्या म्हणजे 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आय थिंक तन्मय दादा इथून रजा घेत आहेत. ओके. व्हाईट बॉल अबांतरशी फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना 17 धावा. एक बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इक्वेशन आपल्या समोर आहे. 23 मध्ये 52 ची आवश्यकता. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न. बॉल आलाय शॉट. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अफलातून कामगिरी आतापर्यंत जर बघायला गेलं तर गोलंदाज संकेत मोरेच्या वतीने. कारण पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. पहिल्या 4 बॉलवरती 13 धावा खर्च झाल्या. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. 2 बॉलवरती 1, त्यानंतर डबल, वाईट, डॉट. यावेळेस देखील मिडॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा 18. 21 मध्ये 51 ची आवश्यकता. 21 मध्ये 51 धावा हे इक्वेशन विजयासाठी असेल. 21 बॉल 51 धावा विजयाचं हे इक्वेशन. बॅटिंग करत असताना मोर युनायटेड संघाला कमबॅक अतिशय महत्त्वाचं. आम्ही नेहमी म्हणतो कमबॅक जर झालं तर मात्र तुम्ही लवकरात लवकर मॅच देखील फिनिश करू शकता, पण त्यासाठी हा कमबॅक या ओव्हरमध्ये होणं गरजेचं आहे. यावेळेस देखील दिशा दाखवली आहे. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सागरच्या बॅटमधून हा कडक चौकार. सागरने मागील मॅचमध्ये देखील फार चांगली कामगिरी केली होती. तोच सागर मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. लॉंग ऑफच्या दिशेला 4 धावा पाहायला मिळतील. जबरदस्त फटकेबाजी. टेक्निकल स्ट्रोक. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द हेड ऑफ मिड ऑफच्या डोक्याच्या फिल्डरच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या दिशेला. फिल्डर नव्हता. वेकेंट झोन. त्याला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय चौकारासाठी. कमबॅक झालंय. शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार येणं गरजेचं होतं आणि 2 चौकार आलेत. 19 मध्ये 43 ची आवश्यकता. ऑन साईडला ब्रिलियंट स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
वॉट अ स्ट्रोक. अफलातून फलंदाजी सागरची पाहायला मिळते. आता 18 मध्ये 37 ची आवश्यकता. काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला मैदानावरती. आपण पाहू शकतो जबरदस्त टोळे जंग फटकेबाजीचा मुजाहिरा पाहायला मिळतोय. सागर एकेरी किल्ला लढवतोय. 3 चौकार 1 षटकारच्या साथीने 6 बॉल 19 वरती खेळतोय. दुसरीकडे 2 चौकारच्या साथीने 6 बॉल 12. मी एकेरी किल्ला यासाठी म्हटलं की अटॅकिंग इंटेंट आपल्याला सागरच्या वतीने पाहायला मिळते. कुणाल जो आहे चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार जरूर आलेत तरी देखील काहीसे कन्व्हिन्सिंग स्ट्रोक त्याच्याकडून येणं गरजेचं आहे. गोलंदाज या रोहित आचार्य. बॉलिंग ट्रॅक वरती चुरशीची मॅच आता पाहायला मिळते. चुरशीची लढत मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेस विकेट. फलंदाज बाद. कुणालच्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळेल. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम मोर युनायटेड संघाला. 32 वरती हा पहिला धक्का. क्लीन बोल्ड. मॅजिकल डिलिव्हरी. समस्तपणाने फलंदाज पीठ झाली या बॉल वरती. बॉल ऑफ द डे. बॉल ऑफ द डे पाहायला मिळतोय. वाह जबरदस्त बॉल आणि नीट आणि क्लीन टेलिकास्ट. प्रोफेशनलिझम क्लॅरिटी आणि क्वालिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये कृष्णा सरांना आपण पाहतोय. त्यांचं देखील विशेष कौतुक असेल. 17 मध्ये 37 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 17 मध्ये 37 ची आवश्यकता. आणि आता नवीन बॅटर अभिजित आपल्याला पाहायला मिळतील. अभिजित पाहायला मिळतील. अभिजितच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. सागर आणि अभिजित या 2 खेळाडूंना मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल. 17 मध्ये 37 या 5 बॉलवरती जर एखाद्या वेळी तुम्ही 16-17 धावा काढल्या ना, एखाद 2 मोठे फटके त्यामध्ये सिक्सर आणि त्यासोबतीला सिंगल डबल, तर मात्र शेवटच्या मोमेंटला तुमच्याकडे मॅच जाईल. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. अभिजित बॅक टू दी पवेलियन. आल्या पावली परतावा लागेल. अभिजितला माघारी. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. जबरदस्त स्ट्रोक दिशांत. आणि दिशांतच्या बॅटमधून हा पहिल्या बॉलवरती आला खणखणीत चौकार. 4 धावांसाठी गुड स्ट्रोक. जबरदस्त टोले चंग फटका पाहायला मिळतो. या फटक्याचे चटके बसतील. 15 मध्ये 33 ची आवश्यकता. दिशांत मैदानावरती शांत बसत नाही. आल्या आल्या त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत की नाव माझा दिशांत आहे पण मी शांत बसणार नाही आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. अबांतरशी धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 37. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. रडारपेक्षा थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बॉल बाहेर पाहायला मिळाला. रोहित मैदानावरती पाहायला मिळत आहेत. रोहित आचार्य च्या खेळाडूकडे जबरदस्त कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. परफॉर्मन्समध्ये
तो डिलिव्हर करू शकत नाही. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मात्र आला. बॉल डॉट. 2 बॉल 2 विकेट. त्यानंतर चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर डॉट. 14 बॉल 32 ची आवश्यकता. 14 मध्ये 32 चे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे की नाही. वाईट बॉल आहे. अवंतरशिता फलकावरती आड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना 37. यावेळेस देखील थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. आलेली मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 39. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. तेरा मध्ये 30. या बॉलवरती जर विकेट गमावली नाही तर मात्र मला वाटतंय की सागर या मॅचमध्ये कमबॅक करून देईल संघाला. पण रोहितसाठी ही इनिंग संपवणं गरजेचं असणार आहे. त्याच्या स्पेलची एंड आणि इनिंगची सागरच्या समाप्ती फार महत्त्वाचं आहे. या मॅचचं भवितव्य या बॉलवरती देखील अवलंबून असणार आहे. गोलंदाज तैयार रोहित. बॅट चेंज पाहायला मिळते. थर्ड मॅन मध्ये थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 देखील समाप्त होईल. धावसंख्या 40 पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 40. 12 मध्ये 29 ची आवश्यकता. बारामध्ये 29 ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि अजून देखील डीजे मास्टर जरा स्पीकर आहे ना आपल्या मंचाच्या साईडला घ्यायचं आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो सर्व सेटअप एकाकडे असणं गरजेचं आहे. थोडासा कम्युनिकेशन त्यावेळेस फेअर होतो. तुकडो में काम नहीं होता. वेल ऑयल मशीन असणं गरजेचं आहे. स्नेहल पाहायला मिळतील मैदानावरती. स्नेहलच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 12 मध्ये 29 धावा आहे विजयाचं इक्वेशन. स्नेहल पाहायला मिळतात. स्नेहलच्या वतीने कशी बॉलिंग होईल, कशी गोलंदाजी होईल, कसे बॉल फेकले जातील ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. ऑन साईडला स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला 4 धावेंसाठी खणखणीत चौकार. गुड स्ट्रोक. अकरा मध्ये 25 ची आवश्यकता आहे. सागर 8 बॉल 24 वरती खेळतोय. त्यापेक्षा 2 बॉल एक्स्ट्रा घेऊन जरी तेवढे रन बनवले ना तरी देखील मैदानावरती तो आपल्या साईडला सामना झुकवू शकतो असा खेळाडू आहे सागर. वाईट बॉल फलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 45. 11 मध्ये 24 म्हणजे 11 मध्ये 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. 3 मोठ्या फटक्यांनी इवन 2 देखील चालतील सिक्सर.
आणि मग सिंगल डबलची गेम. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता मात्र 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 47. यावेळेस देखील मिसहिट पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली ड्रॉप. सिंगल ॲड होईल. ही कॅच सोडली आहे काही मॅच सोडली आहे. नऊ मध्ये 21. कट केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. मैदानावरती स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 तरी कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 50 धावा फलकावरती आड होतील आणि आता 8 मध्ये 19. 8 मध्ये 19. या 2 बॉलवरती एक मोठा फटका. मॅच मध्ये कमबॅक. 2 बॉलवरती एक मोठा फटका. स्ट्रायकिंग एंडवरती दिशांत. स्विच हिट अटेम्प्ट होता. मैदानावरती आलाय बॉल डॉट. 7 मध्ये 19 इक्वेशन पाहायला मिळतोय. 7 बॉल विजयासाठी तब्बल 19 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 19 इक्वेशन. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना डबल. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. चौथा धावसंख्या 52. आता 6 मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 19 ची गरज होती. डबल आली आणि आता 6 बॉल आणि 17. चांगलं झालं आता देईल बघ. आता 15 देईल तो. 15 दिलं एकदम तुम्ही बाहेर. मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती आमिर आपल्याला पाहायला मिळतील. दिशांत आणि सागर हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. आमिर ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलंय. 6 5 बॉल मध्ये 11ची आवश्यकता. 5 बॉल 11. आणि वाईट बॉल. प्रत्येक डॉट बॉल महत्वाचा आहे. डॉट बॉलची समाप्ती होईल. त्यानंतर सिक्सर आला. त्यानंतर डबल देखील. त्यानंतर वाईट देखील. तर आपल्याला पाहायला मिळते मागील ओव्हरमध्ये जो डॉट बॉल होता त्याच्या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो कुठेतरी गोलंदाजाला कुशन मिळत नाही आणि कुशन मिळणं फार गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा
अजून एक चांगला बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4 मध्ये 10. एक क्वेश्चन पाहायला मिळतोय. 4 बॉल 10. पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहू शकतो वाईट बॉल. अवंतरशुद्धा फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोचेल 60. 4 मध्ये 9. 4 मध्ये एक मोठा फटका. मॅच फिनिश होऊ शकते. 4 मध्ये 9 धावेची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल 9 धावा. चार बॉल 9. एक क्वेश्चन असेल. गोलंदाज तयार. ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक दमदार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. 4 धावेंसाठी. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक. तीन मध्ये 5. 3 बॉल 5. 3 मध्ये 5. 6 वाईड डॉट वाईड 4. 3 मध्ये 12 खर्च केलेत. आता 3 मध्ये 5ची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती सिक्सरला या मॅच मध्ये सुरस निर्माण झाली. त्यानंतर वाईड आला आणि वन्स अगेन कमबॅक होईल का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. चला वेळ वाचणं महत्वाचं आहे. मॅच त्वरित सुरू देखील करायची आहे. 3 मध्ये 5. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय मोर युनायटेड संघाने. अभिनंदन टीम मोर युनायटेड. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत. सामनावीर असेल सागर. चला सागर सामन्याचे सामनावीर असतील. टॉस अडिया पाटील प्रतिष्ठान. चला टॉस अडिया यायचं. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच सागर. जो सागरने जबरदस्त फलंदाजी केली. वेल प्लेड सागर. कीप ग्रोईंग कीप शायनिंग. फार चांगलं क्रिकेट तुझ्या वतीने आम्हाला पाहायला मिळालं. लढवय्या वृत्तीचा खेळाडू आहे सागर. अभिनंदन. आणि आपण मॅचच्या दिशेला वळणार आहोत. पुढील टॉस आपण करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन पाटील प्रतिष्ठान आणि मोर युनायटेड. टॉस अडिया. चला प्लीज कॅप्टन कुठे आहे. टॉस अडिया.